नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीपुत्र रामदास यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जे काही बेडवरती आपण सोयाबीन आणि तूर केलेले 3.5 फुटाच्या अगोदर व्हिडिओ यामध्ये अपलोड केलेला आहे मित्राच्या शेतामधला। त्याने वर्षानुवर्ष इथं जे काही पीक घेत होते ते ऊस घेत होते। त्याचं कारण काय तर इथं हे माळरान आहे, माळरानावरती त्यांनी व्यवस्थित थोडंसं रान नीट करून एक अर्धा फूट ते 1 फूट माती घातलेली आहे। आणि काय होतं, जास्तीचं पाणी निघून जात नाही, तर चिबड लागतं जमिनीला। त्यामुळे इथं सोयाबीन आणि तुरीचा तर संबंध येत नाही, पाणी लागते। इकडे बघू शकता त्यांचं हे इकडं आपलं ऊस आहे बाजूला। यावर्षी आपण त्याला ऊस न करता ऊस मोडल्यानंतर आपण सोयाबीनला आणि तुरीला बेड मारून बेडवरती करायला सांगितलेलं आहे। इकडं पण ऊसच आहे। एक इथं 2 एकर क्षेत्र आहे। आता 2 एकर क्षेत्रावरती आपण हे बेडवरती केलेलं आहे सोयाबीन। त्यामुळे बघू शकता आज परिस्थिती काय सोयाबीनची आणि तुरीची। तूर हे 1 फुटावरती लागण केलेली आहे तुरीची, आणि सोयाबीन हे 5.5 इंचावरती 2-3 बिया टाकलेले आहेत। त्यामध्ये आज सोयाबीनला 55 दिवस कंप्लीट झाले आहेत सोयाबीनला आणि तुरीला। त्यामध्ये आपण एक ड्रिचिंग झालेली आहे तुरीला, त्यामध्ये खुडणी झालेली आहे, 2 स्प्रे झाले सोयाबीनसाठी। आणि जे काही आज सोयाबीनची परिस्थिती आणि तुरीची परिस्थिती तुम्हाला दाखवणार आहे। सोयाबीनचं दाट दाखवतो, त्यामध्ये प्रत्येक दाट हे अशा प्रकारे, हे बघा प्रत्येक दाटाचा असं आहे, बघू शकता खोडापासून आहे बघा, इथनं फुटवे येते, कितीतरी फुटवे येतात, कितीतरी याला शेंगा आणि फुलदार नाही। त्यामध्ये आत्ता सध्या फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत आहे। इथं प्रत्येक ठिकाणी 5-7 शेंगा आहेत, जवळपास 15-20 फुटवे त्या झाडाला। आणि काय होतं, हे बेडवरती घेतल्यामुळं योग्य अंतर असल्यामुळे याला फुलधारणा पण जास्त असते, आणि जे काही फूल आहे ते फूल टिकतं, आणि त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं। कारण इथं स्पेस जास्त असतो बेडवरती, आणि बेड असल्यामुळे त्याला न्यूट्रिशन खालनं प्रत्येक गोष्ट त्यामध्ये भेटते। आणि बेडमुळं काय होतं, पाणीही लागत नाही, कुठल्याच प्रकारे इथं पाणी लागलं जात नाही। कारण ह्याचं वाढ खुंटणे या गोष्टी कुठल्याच होत नाहीत, सगळ्या गोष्टी पुरेपूर होतात। त्यामुळं बेडवरती सोयाबीन हे चांगल्या प्रकारे येते। आणि इथं बघू शकता तूर पण दाखवतो तुम्हाला, तुरीचं धाट आता इथं प्रत्येक हे बघा बुडातनं फोटो आहे, कशी फोटो येते। थोडंसं जास्तीचं पाणी झालं, ते 15 दिवस पाणी उघडलं नव्हतं, त्यामुळे थोडं खाल्ल्या बाजूला थोडंसं पिवळं पडलेलं आहे। पण बघू शकताय तुम्ही, असल्या परिस्थितीमध्ये जवळपास 15 दिवस सतत पाऊस असूनही अशा परिस्थितीमध्ये आहे तूर। शेंडा मारलेला होता, इथून शेंडा मारल्यामुळे काय होतं, इथं ब्लॉक होतं, बाकीच्या साईडला फांद्या फुटतात। अशा प्रकारे फांद्या आहेत, ही 50 दिवसाची तूर आहे त्यामध्ये। त्यामुळे भरपूर सारा फायदा होतो बेडमुळे। त्यामुळे तुम्ही बेड करा। बेड केल्यामुळे जवळपास 12 ते 13 क्विंटल आम्ही एका एकरला उत्पन्न काढलेलं आहे। आणि तुरीचं तर 7-8 क्विंटल आपण गेल्या वर्षी काढलेलं आहे। ह्या वर्षी नवीन पद्धत वापरली, त्यामध्ये सेपरेट तुरीसाठी वापरून का आपण सोयाबीनच्या साईडला घेतलेलं नाही, सेपरेट तुरीसाठी तुम्हाला दाखवलं आहे अगोदर। आता दिसत नाही इथं बेड सेपरेट असलेलं, त्यामुळे बघू शकता तुरीला फोटो कसं 1 फुटावरती तरी तूर कशी दिसते बघा। 3-4 लाईन आहेत काय की तुरीला, असं वाटतं। मला सांगण्याचा एकच येतोय की तुम्ही पण 1-2 एकर क्षेत्रावरती करून पहा, तुम्हाला अनुभव येईल। कारण तुम्ही जर भाव तर आपल्याला भेटत नाही, पण जास्तीत जास्त उत्पन्न काढलं तर 4 पैसे आपल्याला मिळणार आहेत। त्यामुळे अशा प्रकारे त्यामध्ये बेडवरती सोयाबीन करा, सोयाबीन तूर। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।